मेळघाटातील विकास कामाबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. धारणी तालुक्यातील हरिसाल, बोरी, टिटंबा, झिलपी, आखी, नागझिरा आणि झांझरीडाणा या गावामध्ये लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेले सिमेंट नाला बांध म्हणजेच सीएनबी बंधारे पहिल्याच पावसात संकटात सापडल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी केला आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे बंधाऱ्यांची अवस्था बिकट झाल्याचे सांगितले जात असून आता या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. धारणी तालुक्यातील विविध गावांमध्ये ग्रामीण भागातील जलसंधारण वाढावे, भूजल पातळी सुधारावी आणि शेतकऱ्यांना फायदा व्हावा या उद्देशाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून सिमेंट नाला बांध उभारण्यात आले. माहितीनुसार हरिसाल, बोरी, टिटंबा, झिलपी, आखी, नागझिरा आणि झांझरीडाणा या गावामध्ये सुमारे 25 लाख रुपये खर्च करून बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली होती. मात्र स्थानिक नागरिक आणि शेतकरी बांधवांच्या मते पहिल्याच पावसात या बंधाऱ्याची दुर्व्यवस्था समोर आली आहे. अनेक ठिकाणी बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होऊन काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे मेळघाटातील नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने रोजगार हमी योजनेअंतर्गत ही कामे करण्यात आली होती. मात्र आता खर्च झालेल्या निधीच्या तुलनेत प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता समाधानकारक नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की लाखो रुपयाचा निधी खर्च झाला असताना पहिल्याच पावसात जर बंधाऱ्याची अशी व्यवस्था होत असेल तर संबंधित कामाची तांत्रिक तपासणी होणे आवश्यक आहे. या प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी, दोषी आढळल्यास कारवाई करावी आणि निकृष्ट कामाची चौकशी करावी अशी मागणी शेतकरी आणि नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान या आरोपामुळे संबंधित विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने पाहते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. धारणी तालुक्यातील बंधाऱ्यांच्या कामांबाबत स्थानिक नागरिकांनी गंभीर आरोप केले आहेत. मात्र या आरोपांवर संबंधित विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार का, दोषींवर कारवाई होणार का आणि लाखो रुपयांच्या निधीचा योग्य वापर झाला का याकडे आता संपूर्ण मेळघाटाचे लक्ष लागले आहे.